हे सगळे तरुण चेहरे आहेत व चैतन्य निर्माण करणारा आहे। या सर्व गणामध्ये आणि सर्व गटांमध्ये निश्चितच काँग्रेसचा झेंडा फडकेल। हे सगळे बघा हे तरुण चेहऱ्यांना संधी दिली काँग्रेसनं। ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। दापकामध्ये जसं विकास झालेला आहे त्या माध्यमातून आपल्या दापका सर्कल जी आहे ते 14 गाव 13-14 गावचं टोटल त्या सर्कलमध्ये दापक्यासारखा विकास करण्यात येईल। आता बंडाळी पाहायला मिळाली राजकारणावर 100% इथं बंडाळच होणार यांची। काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय तिथे राहणार नाही। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची विरुद्ध धनशक्तीची एवढंच मी आपल्याला सांगू। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचा बिगुल वाजलेला आहे आणि यामध्ये आघाडी घेतली ती काँग्रेसनं। कारण काँग्रेसनं सगळे तरुण चेहरे दिलेत। मी एकदा दाखवतो तुम्हाला, हे सगळे तरुण चेहरे आहेत ज्यांच्या गळ्यामध्ये पट्टा आहे ना, ते सगळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे सगळे तरुण चेहरे आहेत। लातूर जिल्ह्यातील हे सगळं चित्र आहे आणि निलंग्यातून याची सुरुवात केलेली आहे। आता ही काय सुरुवात आहे आणि काँग्रेसनं कसा नवा डाव टाकलाय निलंग्यात आणि तो यशस्वी होता का, त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत काय आहे, कशा पद्धतीची ही निवडणूक असणार आहे। महानगरपालिका निवडणुकीनंतर चित्र बदललंय असं वाटतं? नक्कीच लातूर महानगरपालिकेचा विजय हा ग्रामीण भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी नवचैतन्य निर्माण करणारा आहे आणि या महानगरपालिकेच्या विजयाच्या बळावरच आम्ही ज्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत या सर्व गणामध्ये आणि सर्व गटांमध्ये निश्चितच काँग्रेसचा झेंडा फडकेल एवढं मी आपल्याला आश्वासन देतो। पहिल्यांदाच असं झालं की तरुण सगळे चेहरे जे आहेत हे सगळे बघा हे तरुण चेहऱ्यांना संधी दिली काँग्रेसनं। कशा पद्धतीने हे नवीन काँग्रेसनं पॅटर्न राबवलाय? मुख्यतः कसं आहे माहिती का, आपलं काँग्रेसचं जे नेतृत्व करतात आदरणीय राहुलजी गांधी हेच मुळात तरुणांना पक्षामध्ये घेऊन त्यांना कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करतात। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या लातूर जिल्ह्याची बुलंद तोफ माननीय आमदार अमितजी देशमुख साहेब, माननीय धीरजजी देशमुख साहेब, निलंगा मतदारसंघाचे आणि निलंगाच्या जनतेच्या मनामनातील आमदार माननीय अभयदादा साळुंके असतील, अशोकभैया पाटील निलंगेकर असतील, या सर्वांनी तरुणांवर विश्वास ठेवून तरुणाईला पुढे करून राजकारणामध्ये सक्रिय करण्यासाठी खूप मोठं पाऊल उचललेलं आहे आणि त्यांच्या विश्वासाला नक्कीच आम्ही सर्व तरुण मिळून संधीचं सोनं करून त्यांना विजयश्री खेचून आणून दाखवू। तुमच्याकडे कशा पद्धतीचा संघर्ष असणार आहे यावर्षी? सगळ्या तरुणांना चेहरा बनवलंय काँग्रेसनं पक्षाच्या धोरणानुसार आणि आमच्या कामाच्या बलबुत्त्यावर चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती आणि पूर्ण जिल्हा परिषद निलंगा तालुक्यातल्या दापका जिल्हा परिषद एक ऐतिहासिक विजय येईल साहेब। आणि तुम्हाला त्यावेळी भेटाय मी तुमच्यापेक्षा अगोदर उच्च तुमच्या माध्यमातून सगळं प्रसाद होणार। दापकामधील सगळी निवडणूक आहे। दापका जे आहे तो गट आहे आणि याच्यातली ही सगळी निवडणूक आहे। निलंग्यात ही चुरशीची असणार आहे। त्याचं कारण आपण पुन्हा एकदा जाणून घेऊ। तरुणांना संधी दिली काँग्रेस पक्षानं। वय काय आधी सांगा, कशा पद्धतीनं तरुणांना काँग्रेसनं आता समोर केलेलं आहे? माझं वय 23 वर्ष आहे। मी पंचायत समिती आनसरवाडा गण येथून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मी माझ्या काँग्रेस पक्षाचं पूर्ण युवकांचं पाठबळ घेऊन मी ह्याच्यासाठी इलेक्शनसाठी उभा आहे। किती चॅलेंजिंग असणार आहे निवडणूक? कारण थेट इथं भाजपची तुमचा प्रत्येक निवडणुकामध्ये सामना असतो। ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। आपण लोकांच्या डोर टू डोर जाऊन आम्ही लोकांना सगळ्या आम्ही पुढे भविष्यात काय करणार आहोत याचा आढावा आम्ही घरोघरी जाऊन देणार आहोत। किती महत्त्वाची निवडणूक आहे? तरुणांना इथं चेहरा तर बनवलंय, मात्र भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट संघर्ष अनेक निवडणुकांमध्ये असतो। सर्वप्रथम मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं आभार मानेन की आम्हा सर्व तिघा तरुणांना उमेदवारी देऊन आमचे जे स्वप्न होते जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही आमचं जसं दापका सर्कल आहे त्या दापका गावचं मी दापकामध्ये जसं विकास झालेला आहे त्या माध्यमातून आपल्या दापका सर्कल जी आहे ते 13-14 गावचं टोटल त्या सर्कलमध्ये दापक्यासारखा विकास करण्यात येईल। सर्व दापक्याचे जसे सोयीसुविधा दिलेल्या आहेत आणि गेल्या 20 वर्षापासून दापक्याच्या जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे। त्याच माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये ह्या बाकीच्या सर्कलमध्ये सर्व दोन्ही पंचायत समितीच्या गावामध्ये आपण चांगल्या पद्धतीने योग्य रीतीने काम सुंदर शहर सुंदर गाव करू आपण। कशा पद्धतीचा संघर्ष असणार आहे? थेट भाजपशी आता संघर्ष होणार आहे। कोण आहे पुढे उमेदवार? पुढे उमेदवार कोणी असू आम्ही आमचे सर्व तयारीनं आम्ही मैदानात उतरलेलो आहोत। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होईल। मतदार आमच्या पाठीमागे आहात हे आम्हाला 100% खात्री आहे। त्याबद्दल आम्हाला काही तीळ मात्र शंका नाही। पुन्हा यांच्याकडे येतो कारण हा काँग्रेसचा चेहरा आहे इथला निलंग्याचा।
काय संघर्ष असणार आहे? थेट भाजप विरुद्ध काँग्रेस संघर्ष होईल असं वाटतंय? मुळामध्ये आमच्या संघर्षामध्ये भाजप आहे असं वाटतच नाही. कारण आपण जर बघत असा कॅमेऱ्यामध्ये जर दिसत असेल तर हे सामान्य जनतेचं प्रेम हे काँग्रेसवर इथं आहे. त्याच्यामुळं भाजपचा कुठंही इथं कुणीही माणूस दिसत नाही. किंवा तुम्ही मतदारसंघात जरी आज फिरत असताल, आज शेवटची तारीख होती फॉर्म भरण्याची, भाजपचे किती लोक आले होते हे तुम्ही बघितलंच असेल. परंतु काँग्रेसचे सर्वसामान्य मतदार हा काँग्रेस सोबत राहिलेला इथला. त्याच्यामुळं काँग्रेस बरोबर भाजपची लढाई असूच शकत नाही. ही लढाई फक्त आणि फक्त जनसामान्यांची, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची विरुद्ध धनशक्तीची, एवढंच मी आपल्याला सांगू. बंडाळी पाहायला मिळाली महानगरपालिकेमध्ये, इथं बी आता बंडाळी पाहायला मिळाली आहे. तसं होणार नाही. इथं जे जे हे होते भाजपची, परत एकदा लोक सामले काय या सगळ्या राजकारणावर परिणाम 100% इथं बंडाळच होणार आहे यांची. हा. इथं जसं लातूर झालं हा. तसं लातूर जिल्हा परिषद त्याच्यापेक्षा जास्त भरघोस मतांना लागणार आहे. हा. आणि काँग्रेसचा झेंडा फडकरेशा तिथे राहणार नाही. काय वाटतंय तुम्हाला की या निवडणुकीत काय पॅटर्न चेंज झालाय महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर निलंग्यात? लोकाला नाराजी आहे भाजपबद्दल. हा. ही जातीवादी पक्ष असल्यामुळे लोकाला कमी करणे, टाकून बोलणे. हा. आम्ही गरीबातला गरीब आम्ही देव समजत आहोत. हा. मी 20 वर्षापासून माझ्याकडे ग्रामपंचायत हा. आहे. कंटिन्यू मध्ये गॅप नाही बरं, मध्ये आली गेली असं नाही. म्हणजे मी जे काम करतात त्या माध्यमातून कंटिन्यू 20 वर्ष माझ्याकडे ग्रामपंचायत दिली लोकांना. सोसायटी तशीच पद्धतीने दिलेला आहे. आता जिल्हा परिषद एकदा दिली लोकांना तर त्या गावाचा विकास न होतो ना भविष्य कोण नाही करतो सर. काँग्रेसचे सगळे तरुण चेहरे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना उमेदवारी मिळाली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच काँग्रेसनं तरुण उमेदवारांना संधी दिली आहे. त्यामुळं भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्षामध्ये आता तरुण किती यशस्वी ठरतात, हा पॅटर्न काँग्रेसचा किती यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.